मला मारतय पनवेलची मनीषा मी तुझ्यावर मरतय पनवेलची तेव्हा तुझा हात धरतय तेव्हा तुझा हात धरतय तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण CapCut ॲपने एडिट करणार आहोत। तर CapCut ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे। तिथून तुम्ही CapCut ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। CapCut ॲप डाउनलोड केल्यानंतर आता आपल्याला एक प्ले स्टोअरवरून सुपर VPN डाउनलोड करून कनेक्ट करायचं आहे आणि CapCut ॲप ओपन करायचं आहे। CapCut ॲप ओपन केल्यानंतर आता अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळणार आहे। तर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, हे बीटमार्कचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे। अशा प्रकारचा बीटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला दिसणार आहे इंटरफेस। तर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। तर आता आपल्याला बीट कट करायचे आहे। तर कट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे दुसरी बीट लागलेली आहे तर इस बीटवरती क्लिक करून कट मारायचा आहे आणि इथे तिसरी लागलेली आहे ते कट मारायचं आहे आणि इथे कट मारायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारचे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे कट मारून घेतल्यानंतर ह्याच्यात आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत। फोटो ॲड करण्यासाठी आपल्याला या पहिल्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रिप्लेसचं एक ऑप्शन बघायला मिळणार आहे। त्याच्यावरती क्लिक करून फोटोजवर जायचं आहे आणि अशा प्रकारचा फोटो ॲड करून झूम करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारचे आपल्याला समजे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर मित्रांनो अशा प्रकारचे फोटो आपण ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याला ॲनिमेशन ॲड करायचे आहेत आणि इफेक्ट लावायचे आहेत। तर इफेक्ट आपल्याला आधी म्युझिक लावून घेऊ, पुन्हा इफेक्ट लावू। तर आता आपल्याला ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक करायचं आहे। एक्सपर्टवरती क्लिक केल्यानंतर बीटमार्क व्हिडिओ इथे इम्पोर्टवरती क्लिक करून इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि आपण बघू शकता आपली सॉन्ग इम्पोर्ट झालेली आहे। तर आता आपल्याला ह्याला ॲनिमेशन लावायचे आहेत। पहिलं सोडायचं आहे, दुसऱ्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तर आता आपल्याला झूम वन नावाचं ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे। तर दुसऱ्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आपल्याला इनमध्ये थांबून झूम टू नावाचं ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि डबल ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे। कॉम्बो सिलेक्ट केल्यानंतर तर तुम्हाला इथे पहिल्यांदा हे बघायला मिळणार आहे। तर हे आपल्याला अशा प्रकारचं हे करायचं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन ॲनिमेशनवरती जाऊन आता आपल्याला इनमध्ये थांबून इथे आपल्याला एक ॲनिमेशन बघायला मिळणार आहे। तर आता आपल्याला रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन आपल्याला इथे ॲड करायचं आहे। डबल पुढच्या याच्यावरती जाऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि शेक झूम नावाचं ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे। तर इथे आपल्याला त्याच्या पुढच्यावरती जाऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर सेम तेच शेक झूम नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावरती जाऊन आपल्याला काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इथे एक तुम्हाला ॲनिमेशन बघायला मिळणार आहे। तर रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन बघायला मिळणार आहे, ते आपल्याला अप्लाय करायचं आहे। त्याच्या पुढच्यावरती जाऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे। अशा प्रकारचं रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि आता आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे आहेत। इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपल्याला इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ओपनिंग क्लोईंगवरती यायचं आहे। ओपनिंग क्लोईंगवरती आल्यानंतर डायमंड झूम नावाचे ॲनिमेशन इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर त्याची साईज आपल्याला पहिल्या फोटोवरती ठेवायची आहे। पहिल्या फोटोला ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, डबल व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला तर नाईट क्लबवरती यायचं आहे। नाईट क्लबवरती आल्यानंतर आता आपल्याला स्पीड फ्लेकर नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून ह्याची साईज आपल्याला दोन अशा प्रकारचे दोन ह्याच्या लोक ठेवायचे आहे। दोन ह्याच्या लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवरती। बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर ग्लोईंग लाईनवरती यायचं आहे। ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर तर आता आपल्याला हॅलो नावाचं इफेक्ट अप्लाय करायचं आहे आणि त्याची साईज देखील आपल्याला दोन पार्ट लोक ठेवायचे आहे। अशा प्रकारचे दोन पार्ट लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे डबल बॉडी इफेक्टवरती। बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे। ट्रेंडिंगवरती आल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो
तर आता आपल्याला दुसऱ्या नंबरला बघायला मिळणार आहे हे इफेक्ट. तर ते आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्याची साईज देखील आपल्याला 2 पार्ट लोक ठेवायचे आहे. अशा प्रकारची 2 पार्ट लोक ठेवल्यानंतर आता डबल आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला इथे एक एक्सपेंडिंग लाईन नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे. ती तर आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि त्याची साईज आपल्याला संपूर्ण वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचा आपला व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर भेटूया सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.